नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नवीन वर्षाची सुरुवात आपण मस्त अशा गोड पदार्थाने करतो। तर आज मी नवीन वर्ष विशेष बदामचा हलवा बनवणार आहे। थंडीच्या दिवसात बदाम खाणे खूप चांगले असते। तर आज आपण बदामाचा पौष्टिक हलवा बघणार आहोत, जो खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप कमी वेळात हा बनतो। चला तर बघूया बदामाचा हलवा। बदामाचा हलवा बनवण्यासाठी 1 वाटी बदाम घेतले आहे। बदामाचे नियमित सेवन केल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते। थोडीशी खसखस घेतली आहे। तर आता मिक्सरचं छोटं भांडं घेऊया, त्यामध्ये बदाम टाकूया। तर इथे 2 बॅचमध्ये मिक्सरमधून यांना फिरवून घेणार आहे। तर याला फिरवून घेतलं आहे। अशा प्रकारे याची पावडर बनवून घेतली आहे। याला एका डब्यात काढून घेऊया। अशाच प्रकारे उरलेल्या बदामांना मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमधून फिरवून घेऊया। तर इथे पावडर तयार आहे, डब्यामध्ये काढून घेऊया। बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते आणि केस गळणेही कमी होतात। आता खसखसला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतला आहे। खसखस जास्त बारीक नाही होत, अशी जाडसर राहते थोडीशी। तर एका वाटीमध्ये काढून घेतली आहे। बदाम व खसखसला मिक्सरमधून फिरवून घेतला आहे। आता हलव्यासाठी लागणार आहे खवा। हा खवा मी घरी बनवला आहे व याचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही तोही बघू शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। एक छोटी वाटी खवा घेतला आहे। जायफळ पावडर, साखर, दूध। गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये टाकूया साजूक तूप। तरी त्या अंदाजे पाऊण वाटी साजूक तूप टाकला आहे। तूपला गरम करून घेऊया। तूप गरम झाला आहे, यामध्ये टाकूया बदामाची पावडर। चांगलं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे व याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। 3 मिनिटं भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकत आहे खसखस पावडर 2 चमचे। चांगलं मिक्स करून घेऊया व कलर चेंज होईपर्यंत आता याला भाजून घेणार आहोत। याला मध्यम फ्लेमवरच भाजायचं आहे आणि सारखं याला मिक्स करत राहायचं आहे। चांगला कलर चेंज झाला की म्हणजे समजायचं की हे चांगलं भाजलं गेलं आहे। आपण जितकं चांगलं याला भाजू तितका मस्त हलवा होतो। तर इथे कलर चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता, एकदम मस्त भाजलं गेलं आहे। आता यामध्ये दूध टाकूया। तर इथे 1 वाटी दूध ॲड केलं आहे, मिक्स करून घेऊया। अजून थोडंसं दूध ॲड केलं आहे। आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर लगेच ॲड केलं आहे 1 छोटी वाटी खवा। याला चांगलं मिक्स करून घेऊया। खवा टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे खवा चांगला वितळला जाईल। मीडियम फ्लेमवर याला असंच भाजून घेणार आहोत, जोपर्यंत किनाऱ्याशी साजूक तूप येत नाही तोपर्यंत। तर असंच याला मिक्स करणार आहोत। 3 ते 4 मिनिटं भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किनाऱ्याला असं तूप दिसू लागलं आहे। हे चांगलं भाजलं गेलं आहे। आता यामध्ये टाकणार आहोत जायफळ पावडर। तर इथे अर्धा चमचा जायफळ पावडर टाकत आहे। जायफळ पावडरने खूप मस्त चव येते। आता यामध्ये टाकूया साखर। तर इथे अर्धा वाटी साखर मी ॲड केली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तरी याला चांगलं मिक्स करून घेऊया। साखर टाकल्यानंतर हे थोडंसं पातळ होतं। आता याला अजून असंच मिक्स करत राहणार आहोत, जोपर्यंत हे थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत। याला 3 ते 4 मिनिटं असंच मिक्स करत राहिले आहे। त्यानंतर आता हे घट्ट पडू लागलं आहे। जास्त घट्ट नाही होऊ द्यायचं, कारण की थंड झाल्यावरही हे थोडंसं घट्ट होतं। आता गॅस बंद करत आहे मी। तर इथे बदामाचा हलवा तयार आहे। एका सर्विंग प्लेटमध्ये याला सर्व करून घेऊया। बदाम हा खूप साऱ्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो। प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅटचा हा चांगला स्रोत आहे। बदाम हा चांगला ऊर्जेचा स्रोत आहे। सकाळी हा हलवा खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि खूप सारे पोषक तत्व आपल्याला मिळतात। तर आज आपण सोप्या पद्धतीने बदामाचा हलवा बनवला। हा हलवा बनवण्यासाठी याला भिजवण्याची गरज नाही आहे आणि खूप झटपट बनतो हा। तुम्ही हा हलवा हिवाळ्यात नक्की ट्राय करा, कारण की खूप पोषक तत्वांनी हा भरपूर आहे। कोणताही सण असो की नववर्ष याला बनवलंच जातं, तर तुम्हीही नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा।
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.